हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी आणि व्लॉगमध्ये. तर चला, कालचा अर्धा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे. तर चला, हा कालचा अर्धा व्हिडिओ आहे. तर काल मी गव्हाचं दळण केलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे हा 30 किलोचा शरबती गव्हाचा कट्टा आहे. तर मी नेहमी 30 किलोचे 2 कट्टे घेत असते. तर एक तांदळाचा आणि एक गव्हाचा दोन्ही कट्टा घेत असते मी. तसं तर माझ्या आईकडूनच मला गव्हाचा शेतातलाच गहू येतो वापरण्यासाठी. पण आता ते गावाकडे काय गेलो नाही आणि आता पहिली जुनी गहू ते संपले होते. तर चला, अशीच मी आता साधा आपल्याला वापरण्यासाठी 30 किलोचा कट्टा घेतलेला आहे. तर मी ते दळण 10 किलो दळण काढलेलं आहे आणि हे गहू काढून दळण्यासाठी दिलेले आहे. तर जास्त काहीच घाण नाही आहे गावामध्ये, एकदम स्वच्छ अशी गहू आहे. चला, आता हे दळण्यासाठी देणार आहेत. तर बघू शकता, इथे खूप सारा कपड्यांचा पसारा आहे आणि हे कपडे धुवून वाळून वरतून काढून आणलेले आहे. तर चला, त्याच्या घड्या घालायच्या आहे. तर इकडे बघा, ही माझी मोठी मुलगी चालली आहे क्लासला आणि आता तिला खूप उशीर झालेला आहे. तर ती फुटबॉलच्या क्लासेसला जाते असते. तर चला, तिला सोडवायचे आहे. तर ती पप्पांची वाट बघत आहेत. तर सॉक्स आणि बुटं घालून ती आता फुटबॉलच्या क्लासेसला चालली आहे. आणि ते बघा, आता मी कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आहे. जे नेहमीचे आपले वापरायचे कपडे होते त्या सगळं घड्या घातले आणि सगळं झाडून झोडून घेतलं. इथे मी काल तेल लावलं होतं डोक्यांना, खूप डोकं दुखत होतं. तर त्यामुळे मी तेल लावून घेतलं आणि सगळं घरातलं आता झाडझोड देवपूजा वगैरे झाली होती. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केली. ते दूध तापून घेतलं आणि इथं वरणाचा कुकर लावला. आणि ते बघू शकता, आता कांद्याची पाट फ्रीजमधनं काढून घेतलेली आहे. आता ही स्वच्छ निवडून घेणार आहे. आणि बघू शकता, इकडं पाणी देखील आलेलं आहे. तर आम्हाला दोन्ही टाईम पाणी येत असतं नळाला. तर आणि इथं बघू शकता तुम्ही रात्रीचं लुक. तर इथे मी वरणाला फोडणी देऊन वरण बनवून घेतलं होतं आणि भात देखील कुकरमध्ये टाकून बनवून घेतला होता. तर कांद्याची पात छान अशी नेसली होती, स्वच्छ कापून घेतली होती, 2 पाणी स्वच्छ धुवून घेतली होती. चला, तर याचं वाटण करून आपण छान कांद्याची पात बनवून घेणार आहोत. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण हे निवडून घेतलं होतं. याचं वाटण करून घेतलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तेल छान थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. हे वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान आता हे वाटण 1 मिनिटं छान असं परतून घेणार आहोत आपण. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही, आम्ही नेहमी म्हणजे हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी आणि आपल्या त्वचेच्या विकारासाठी चांगल्याच असतात. तर मी नेहमी जास्त हिरव्या पालेभाज्याच करत असते. तर इथे छान आता हे मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे. कांदा पात सुद्धा देखील छान अशी धुवून स्वच्छ करून अशी यामध्ये टाकलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, सर्व कांदा पात मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि छान अशी परतून घेतलेली आहे. तर रात्रीचा मेनू होता वरण भात आणि कांद्याची पात. तर चला, आणि आता छान आता 2-3 मिनिटं आपण ही कांद्याची पात परतून घेणार आहोत, शिजून देणार आहोत. आणि रात्री जेवणासाठी हा मेनू बनवला होता. तर छान अशी मुले खेळत आहे आणि क्लासेसवरनं आता येणार आहे, तर त्यांना जेवायला द्यावं लागतं. तर बघू शकता, इथे कांदा पात झालेले आहे आणि बाजरीच्या भाकरी इथे मी करून घेतलेल्या आहे आणि इकडं वरण केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडं राईस झालेला आहे कुकरमध्ये, ज्यामध्ये डाळ शिजून घेतलेली त्याच कुकरमध्ये मी इथे थोडासा 1 वाटीभर भात टाकला आहे. आणि चला, आता मुलांना जेवणासाठी द्यायचं आहे. तर इथे बघू शकता, छोट्या मुलीचं इथं प्रोजेक्ट चाललेलं आहे आणि त्याच्या शाळेतीला प्रोजेक्ट द्यायचा आहे. कागदी डिशेसपासनं मुखवटे बनवायचे आहे. तर तिचं तेच काम चाललेलं आहे आणि ती सांगत होती तुम्हाला. पण इथे TV चालू आहे, तर TVचा आवाज आणि कॉपीराईट येईल म्हणून
तिचा आवाज काही रेकॉर्ड झालेला नाही आहे आणि तिची खूप छान तिने इथे मुखवट बनवलेले आहे आणि खूप अजूनही खूप छान प्रोजेक्ट बनवलेला आहे. ते काही तुम्हाला दाखवले नाही पण नक्की तुम्हाला तेही प्रोजेक्ट मी दाखवेल. आणि बघू शकता तिचे छान आता कवाची तिचं प्रोजेक्टचंच काम चालू आहे. आणि इकडं बघू शकता आता मोठी मुलगी देखील ती क्लासवरून आलेली आहे, खूप दमली आहे आणि झोपलेली आहे. चला आता छान असं हे रुटीन होतं. आणि चला आता हे दुसऱ्या दिवशीचं रुटीन आहे. छान अशी मी फ्रेश झाली आहे, आंघोळ झालेली आहे. तर गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना पुन्हा नवीन ब्लॉगच्या सुरुवात आता केलेली आहे ब्लॉगला. आणि रात्रीचं जेवण वगैरेचं व्हिडिओ काय घेतला नाही आहे. बघा मोठी मुलीची सुद्धा झोप झाली आहे आणि ती आळस देत आहेत. आणि बघा आता रात्रीचं काही शॉर्ट्स घेतले नाही ते अर्ध आणि आता सकाळचं शॉर्ट्स घेतलं आहे. तर हिचं काय प्रोजेक्ट काय अजून संपलं नाही. पुन्हा सकाळी उठून अर्धी शाळा झाली आणि पुन्हा प्रोजेक्टची तयारी करत होती. आणि इकडं बघा इकडं माझ्या जावेची मुलं आली होती आणि तुमचा दादा हे माझे मिस्टर आहे. तर बघा इथं सगळे आडोस पडोसची मुलं आले आहे. मुलीला चहा वगैरे दिला, स्वयंपाकाची तयारी केली, खूप सारी भांडी पडलेली होती. नंतर वांगीची भाजी बनवली होती, पोळ्या बनवलेल्या होत्या, राईस होता, रात्रीचा वरण भात होता तो देखील मी परतून ठेवला. आणि सकाळी आता वांगीची भाजी फ्रेश आणि पोळ्या मिस्टरांना जेवायला देते. चला हा छोटा व्लॉग होता. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथं बघा माझ्या सासूबाईंनी मला छान असे कुळथाचे शेंगोळे पाठवलेले आहे आणि ते खाते. आणि बघा मिस्टरांचे काहीतरी काम चालू आहे लिहिण्याचं, हिशोबाचं. चला आता भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. हे आहे तुमचे दादा.